नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओवी 32 ते 40च्या सहवासात आपण जाऊया. श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला ही कल्पना दिली की हा जो योगाचा अभ्यास आहे, आत्मस्थितीची अवस्था आहे, ह्याच्याबद्दल आम्ही विवस्वताला सांगितलं. विवस्वताकडून ही गोष्ट मनूपर्यंत जाऊन पोचली, म्हणजेच त्याला ती प्राप्त झाली. मनूकडून त्याचं अनुष्ठान घडलं आणि त्यांनी इक्ष्वाकुवाला ह्याचा उपदेश केला. अशी ही आद्य परंपरा. ही पुढे ज्यांनी त्याचा अभ्यास केला त्यांच्याकडून अनेक राजश्रींपर्यंत ती ज्ञानगंगा वाहत गेली. हा सगळा परंपरेचा भाग श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितला आणि हे सर्व ऐकल्यानंतर अर्जुन थोडासा गोंधळात पडला. आणि गोंधळात पडणंही साहजिक आहे. त्यावेळचा काळ जर आपण बघितला तर एका ज्ञानी जाणकार व्यक्तीकडून ते ज्ञान, तो मार्ग दुसऱ्या व्यक्तीला सांगितला जायचा, समजावून दिला जायचा, त्या व्यक्तीकडून त्याचा अभ्यास करवून घेतला जायचा. तेव्हा ते ज्ञान त्या साधकामध्ये मुरायचं. तो साधक त्याचा अभ्यास करायचा, त्याचा अनुभव घ्यायचा आणि मग पुढच्या जिज्ञासूला तो सांगितला जायचा. अशी ही परंपरा होती. परंतु हे ऐकल्यावर अर्जुनाच्या मनाचा गोंधळ का झाला हे समजून घेण्यासारखं आहे आणि ते ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुले याचा स्नेहो करी, एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी. अर्जुन श्रीहरीला म्हणतो, अरे देवा, आईला आपल्या बाळाचं प्रेम हे अत्यंत स्वाभाविकपणे असतं, सहजपणे असतं. त्याच्यात कुठल्याही प्रकारची कृत्रिमता नसते. जी माऊली आपल्या मुलाबाळांवर प्रेम करते आणि प्रेम करते हे त्या माऊलीलाही सांगावं लागत नाही, शिकवावं लागत नाही, ते उपजतच असतं. त्यालाच स्वाभाविक म्हटलं जातं. आणि त्यासाठी आई मुलावर प्रेम करते असं म्हणणंच म्हणजे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. ही बोलण्याची, सांगण्याची गोष्ट नाही, ती करतेच. आणि हेच अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतोय की तुम्ही तर कृपानिधी आहात, कृपानिधी आहात. त्यामुळे तुम्ही तर आमच्यावर प्रेम करत असणारच, प्रेम करताय असं म्हणण्याची मला आवश्यकताच नाही. हे भगवंता, तू कृपानिधी कसा आहेस? तर आपणही आपल्या आराध्य देवतेला म्हणावं, तू संसार श्रांतांची सावली, अनाथा जीवांची माऊली, अमुते कीर प्रसवली, तुझीच कृपा. अर्जुनासारखं आपण सुद्धा आपल्या इष्ट आराध्य देवतेला म्हणावं की अरे, ह्या संसारात पोळलेला मी जीव, ह्या जीवाला जे उन्हातानातून म्हणजेच वेगवेगळ्या जीवनातल्या अनुभवातून जाऊन पोळल्याप्रमाणे होतं, कुठेतरी विश्रांती घ्यावीशी वाटते, सावलीत बसावंसं वाटतं, ती सावली तू आहेस. आम्ही जर अनाथ असू, आमचं कोण आहे असं आम्हाला जर वाटतं, तर ज्याप्रमाणे बालकाची आई असते त्याप्रमाणे आमच्या बालकांची तू आई आहेस. आणि तू कृपानिधी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या कृपेवरच आम्ही अवलंबून आहोत. ज्ञानोबारायांचे दृष्टांत अगदी हृदयाला जाऊन भिडतात. ते म्हणतात, देवा पांगुळ एका देवीजे, तरी जन्मवनी जोजारू साहिजे. देवा पांगुळ एका देवीजे, तरी जन्मवनी जोजारू साहिजे. हे बोलो काय तुझे, तुझची पुढा. तुला माहीत असलेली गोष्ट तुझ्याच समोर परत व्यक्त करायची का? परंतु
परमेश्वरा, तुला असं सांगावंसं वाटतंय की जर का चुकून एखादं मूल पांगळं जन्माला आलं तर ते जन्माला आल्यापासून शेवटापर्यंत त्याच्या आईलाच त्याची काळजी वहावी लागते. त्याप्रमाणे आम्ही मूळताच पांगुळे जन्माला आलेलो आहोत. हे पांगुळे पण कसलं? तर आम्हाला आत्मज्ञान नाही. आम्ही कोण, आमचं स्वरूप काय हे मला माहिती नाही. हे ते पांगळेपण आहे. हे माझं पांगळेपण असल्यामुळे माझी काळजी शेवटपर्यंत तुलाच घ्यावी लागणार आहे. आणि तू माझं हे पांगळेपण दूर कर. आणि हे मी तुला कशाला सांगायला हवं? तू आईच आहेस, तेव्हा तू माझ्यावर कृपा करणार, माझी काळजी घेणारच. परंतु देवा, तू जे आता मला सांगितलंस त्याबद्दल मला तुला काहीतरी विचारावंसं वाटतंय. आता पुसेन जे मी काही, तेथ निके चित्त देई. तेवींची देवे कोपावे ना काही, बोला एका. जे मला विचारावंसं वाटतंय ते मी विचारतो. त्या विचारण्याकडे चित्त दे बरं. परंतु मी जे तुला पुसेन, आता पुसेन, पण ते मी विचारल्यावर कृपा करून तू माझ्यावर रागवू नकोस. किती नम्रपणा, किती प्रेमळपणा. मग अर्जुन म्हणतो, तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावेक मज चित्ता मानेची ना. मागील वार्ता म्हणजे जे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं ना, विवस्वान, मनु, इक्ष्वाकू, हे काही त्याच्या मनाला पटत नव्हतं, समजत नव्हतं. ते नावेक मज चित्ता मानेची ना. जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिलां ठाऊए नाही. तरी तुवांची केवी पाही उपदेशिला. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला समजतं, त्याचं प्रमाण म्हणून आपण बोलताना म्हणतो की ही गोष्ट मला माझ्या आजीकडनं समजली बरं, माझ्या वडिलांना तसा अनुभव आला बरं. असा एक संदर्भ, असं एक प्रमाण आपण देतो. आणि ह्या प्रमाणातून, त्यांच्या अनुभवातून त्याची सत्यता सिद्ध होत असते. आपल्याला विश्वास बसायला मदत मिळते की माझ्या आजीला, वडिलांना, आईला, कोणाला ना कोणाला तरी जवळच्या व्यक्तीला त्याचा अनुभव आहे. आणि त्या अनुभवामुळे त्या गोष्टीवर आपला विश्वास बसतो. पण इथे श्रीकृष्ण म्हणतात की मी ही गोष्ट विवस्वानला सांगितली, इक्ष्वाकूपर्यंत आली, अनेक राजश्रींपर्यंत आली. परंतु अर्जुन म्हणतो, जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिलां ठाऊए नाही. पण आम्हाला संदर्भ द्यावा, आमच्या वडीलधाऱ्यांकडून आम्हाला माहिती मिळावी, तर त्या वडीलधाऱ्यांनाही या विवस्वताबद्दल माहिती नाही. हा विवस्वतू कोण होता माहिती नाही. तो तरी ऐकिजे बहुता काळांचा, आणि तू तव कृष्ण सांपेचा, म्हणून निगा ये मातूचा विसंवाद. अर्जुन म्हणतो, श्रीहरी, श्रीकृष्णा, अरे तू तर आत्ताच्या सध्याच्या काळात आहेस, आमच्या बरोबर आहेस, आमच्या मागे पुढे असतो, आम्ही तुझ्या मागे पुढे सतत असतो. लहानपणापासून आपण सखे आहोत. आणि आम्ही तर असं ऐकलंय की जो विवस्वतू म्हणून होऊन गेला, तो होऊन तर बहुत काळ लोटला. आणि त्याला तू सांगितलंस असं म्हणतोयस, तर ह्या सांगण्यात तफावत वाटतेय. म्हणून निगा ये मातूचा विसंवादू. सांगण्यात तफावत वाटते, काही जुळत नाहीये. परंतु अर्जुनाला कल्पना आहे की आपण श्रीकृष्णांशी बोलतोय आणि त्या श्रीकृष्णांचं स्वरूप काय आहे, काय असू शकतं. म्हणूनच तो लगेच देवाला म्हणतो, देवींची देवा चरित्र तुझे, आपण काही काय जाणीजे. हे लटिके केवी म्हणीजे की हेळा. परंतु हे श्रीकृष्णा, तुझं चरित्र, तुझ्या लीला सर्व काही अगाध आहेत, ते आम्ही काय जाणणार. त्यामुळे तू जे म्हणतोयस त्याच्यात विसंवाद आहे, ते खोटं आहे, ते पटत नाहीये, असं तरी मी एकदम कसं म्हणू. असंही अर्जुन लगेच
नम्रपणे श्रीकृष्णांना म्हणतोय. आणि म्हणूनच हा जो मनातला गोंधळ आहे तो दूर करायची प्रार्थना इथे अर्जुनाने केलेली आहे. आणि माऊली हो, अर्जुनाच्या ह्या प्रार्थनेमुळे आपल्या मनातला सुद्धा अनेक बाबतीतला संशय इथे दूर होणार आहे. परी हेची मातू आघवी, मी परी येसे तैशी सांगावी, जे तुवांची तया रवी, केवी उपदेशू केला. म्हणून हे भगवंता, या विवस्वनाला तू उपदेश करू शकलास, उपदेश केलास, ते माझ्यासारख्या पामराला बरोबर समजेल अशा रीतीनं सांग. ज्ञानोबारायांनी संवादातले हे सर्व भाव टिपून आपल्यापर्यंत पोचवलेत. आता भगवंत काय सांगतायत त्यातून अर्जुनाच्याही मनातला गोंधळ दूर होईल आणि त्या निमित्ताने आपल्याही चित्तामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडेल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.